या मागील आज आपण वधूवर पक्ष मेळा ठेवलेला आहे असं काय सांगाल? मी या वधूवर मेळाव्याला शुभेच्छा देते आणि आज जे वधूवर इथे आलेले आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसार रोजगार मिळावा याकरता मी या मेळाव्यासाठी खूप शुभेच्छा देते आणि हे जे कार्य आहे असे सतत घडत राहावं. 2005 पासून आपण हे असे वधूवर मेळावे आयोजित करत असतो आणि त्यांना रोजगार पण करण्यासाठी जवळपास 500 लग्न आपल्याकडे झालेले आहेत ज्यामध्ये सुखी संसार अजूनही लोक यामध्ये करत आहेत. यावर्षी आपल्याकडे रजिस्ट्रेशन जे आहे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. जवळपास 150 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन आपल्याकडे इथे झालेले आहे मुलामुलींचे आणि यामध्ये प्रत्येक सुशिक्षित चांगल्या उच्चवर्णीय शिक्षण झालेले आणि नोकरी करणारे असे मुलं सुद्धा आपल्याकडे आहेत आणि बऱ्याचशा मुली ग्रॅज्युएट झालेल्या आणि कुठल्या तरी सुशिक्षितच्या आणि चांगल्या नोकरी करणाऱ्या अशा मुली पण आपल्याकडे आहेत आणि यावर्षी सुद्धा आपण अपेक्षा करतो की सगळ्यांना त्यांचा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी आपण आपली जास्त प्रमाणे वाढलेला आहे का आपण पूर्ण देशामध्ये जास्त आले. महाराष्ट्रामध्ये HIV जे प्रमाण आहे ते आपण 80% आपण त्यावर कंट्रोल मिळवलेला आहे. आधी जेवढे पॉझिटिव्ह यायचे तेवढे पॉझिटिव्ह आता येत नाहीत पण पूर्णतः आपण शून्य जे मिळवलेलं आहे ते नवीन जन्मणाऱ्या बाळांवर. पण नवीन येणाऱ्या ज्या केसेस आहेत त्या अद्यापही येतात आहेत तर यामध्ये ज्या केसेस आहेत त्या केसेसला कमी करण्यासाठी आपण ICच्या माध्यमातून त्यानंतर आपल्याकडे काही रेड रिबन क्लब आहेत जे कॉलेजमध्ये राबविले जातात. जवळपास 92 कॉलेजमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये रेड रिबन क्लब आहे. त्या क्लबद्वारे आपण लोकांना मुलांना HIV बद्दल मार्गदर्शन करतो. HIV होऊ नये म्हणून काळजी घ्यायला लावतो. त्याचबरोबर एक रेड रिबन बस सुद्धा आपल्याकडे येणार आहे जी जिल्ह्यामध्ये आणि ज्या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊन ते मुलांना मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर आपल्याकडे मोबाईल ICTC व्हॅन आहे ज्या व्हॅन गावागावात जाऊन HIV तपासणीचं काम करत असतात. लोकसभेची निवडणुकी आहे 2019 निवडणुकी आलेली आहे. लोकसभा सुरू आहे. अशाप्रमाणे कोणताही मंत्री कोणत्याही पक्षाच्या या द्वारावर कोणत्याही पक्षाची दखल घेत नाही. यामध्ये आम्ही जे कार्य करतो हे हेल्थ याच्यावर आरोग्यविषयाचं कार्य आहे आणि निवडणूक जे आहे ते वेगळा विषय आहे. आरोग्यामध्ये काम करताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण येत नाही. फक्त हेतू आपला योग्य असायला पाहिजे. त्यामुळे आमचा जो हेतू आहे या कार्यक्रमाचा हा योग्य आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्शन किंवा याबद्दलची प्रचार केला जात नाही आहे आणि यामध्ये आपण मुलांचे विवाह व्हायला पाहिजे आणि हा जवळपास 3-4 महिन्यापूर्वी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. 4 महिन्यापासून याचं प्लॅनिंग सुरू आहे आणि या प्लॅनिंगनुसार हा डेट जी आहे ती ठरवलेली होती आणि पूर्ण महाराष्ट्रातील मुलं इथे आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे चेंज करता आलं नाही डेट. त्यामुळे आपल्याला हा घ्यावाच लागला या कालावधीमध्ये. HIV क्लायंट जे असतात आम्ही पेशंट म्हणत नाही त्यांना आम्ही क्लायंट म्हणतो कारण ते आजारी नाही आहेत. ते आपल्यासारखेच आहे. जसं इतर लोकांना शुगर BP आहे त्यानुसार यांना HIVची लागण झालेली आहे पण HIVची लागण झाल्यानंतर ते आपलं आयुष्य पूर्ण जगतात. व्यवस्थित जगण्याकरता आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण यांना पेशंट संबोधित करत नाही क्लायंट म्हणत असतो आणि यामध्ये इन्शुरन्स जे आहे ते काढू शकतात ते पण ज्या कुठल्या कंपनीला ते इन्शुरन्स काढत असतील त्यांना त्याची पूर्वसूचना द्यावी लागते आणि त्यानुसार ते इन्शुरन्स एक स्पेशल याच्यामध्ये गटात टाकून ते काढलं जातं आणि त्याचा क्लेमही त्यांना मिळतो कारण आपला जो फॉर्म असतो त्या फॉर्मवर पूर्ण माहिती त्याची सत्य लिहिलेली असते. माझं नाव तनुजा पाले. मी जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहे. मी हॉस्पिटलला माझं ऑफिस आहे. गेल्या 20 वर्षापासून मी HIV मध्ये काम करतो. धन्यवाद. ह्या परिचय मिळाला काय मी सामंतराव बोर्डे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये OBC मोर्चा म्हणून जो आहे त्याचा अध्यक्ष आहे. सामाजिक कार्य करत असताना अशा प्रकारे संजीवन बहुउद्देशीय समाज
समाज सेवा संस्था जी संस्था आहे HIV सहजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आणि ही मोठ्या प्रमाणामध्ये इथे महाराष्ट्र लेवलवर काम करत आहे संस्था. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा माझ्या सामाजिक कार्यालयामध्ये भेट दिली त्यावेळेस मला असं वाटलं का काही संस्था अशी कामं करतात, परंतु ते कामं करत असताना संस्थेला खूप अडचणी असतात. आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे DRO मॅडम प्रोग्राम ऑफिसर आहे, त्यांनी सांगितलं का 80% आम्ही रिकव्हरी महाराष्ट्रात केलेली आहे HIVची. हीच एक मजेची बाब. आणि त्यांनी तेही स्पष्ट सांगितलं 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये आमचा जो HIV पॉझिटिव्ह स्तर कमी झाला 80%. ती महत्त्वाची बाब आहे. कारण का लोकांच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी सरकारने काय पावलं उचलले. जेव्हा जर 80% स्तर कमी होत आहे याचा मतलब महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट यांचा रिस्पॉन्स त्यांना मिळत असेल किंवा त्यांना यंत्रणा पुरवण्यात येतं तेव्हाच हा रेट कमी होत आहे असं दिसून येते का बाबा HIV पॉझिटिव्ह लोकांना एक भीती निर्माण झाली आहे. आता तुम्ही एक प्रश्न विचारला का त्यांचा इन्शुरन्स कंपन्यावालेही सुद्धा आजकाल म्हणजे लोकांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांनी पुढे यायला पाहिजे. त्यानंतर त्यांचा तो सेक्टर असतो ते एक फॅक्टर असतो तो फॅक्टर थोडासा ते EMI वाढवून घेतात आणि त्याची रिस्क कव्हर करतात. मी शासनातर्फे माझ्या नेत्या आमचे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांना याबद्दल मी अवगत करील का भाऊ या हेल्थच्या या HIV पॉझिटिव्हच्या ज्या संख्या आहे त्यांना यांच्यासाठी इन्शुरन्समध्ये त्यांना एक आपल्यातर्फे आपल्या सरकारतर्फे काही बोनस देऊ शकता का, अशा प्रकारचं काही नियोजन करू शकता का, अशा प्रकारचं मी ते सांगू इच्छितो. आणि श्री नरेंद्र सनकी जे माझ्या क्षेत्रातले मुख्यचे आहे त्यामुळे त्यांनी माझ्या सामाजिक संस्था माझी स्वतःची सामाजिक संस्था आहे त्यांनी मला इथे आवर्जून बोलावलं आणि मला सांगितलं की म्हणजे भाऊ तुम्ही आमच्या संस्थेला भेट द्या. आणि मी या संस्थेला एवढं अवगत करू इच्छितो की मला माझ्या परीनं या अशा चांगल्या उद्देशासाठी जेव्हा तेव्हा तन मन धनाने मी या संस्थेला पाठिंबा राहील असे या ठिकाणी मी पाहिजे. दरवर्षीप्रमाणे आपण जे विवाह परिषदेसाठी आपण ठेवत आहे किती प्रमाणे विवाह झालेला आहे काय सांगितलं. ही संस्था 2005 पासून सुरुवात झाल्या संस्थेची आणि 2009 पासून आम्ही परिचय मेळाव्याचे कार्यक्रम घेत आहे. आतापर्यंत आम्ही 500 लोकांचे विवाह आम्ही करून दिलेले आहे संस्थेमध्ये. तसेच संस्थेचे इतरही आमचे उपक्रम आहेत की पॉझिटिव्ह लोकांना शासनाच्या योजना त्यांना लाभ मिळवून देणे. 5,000 लोकांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. तसेच जे आपलं स्टार बस आहे ST महामंडळाची बस आहे याच्यामधून प्रवास मोफत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि आम्ही 3,000 लोकांना पासेस मिळवून दिले. जे सेंटरपर्यंत जे ART सेंटर आहे तिथं जाण्यासाठी त्यांना कुठलाही पैसा लागत नाही, त्यांना पासेस बनवून दिलेले आहे 3,000 लोकांना. आणि इतरही बरेचसे आमचे कार्यक्रम जसे न्यूट्रिशन वाटप आहे. आता आम्ही 25 लोकांना मुलांना न्यूट्रिशनचं वाटप केलेलं आहे त्यांना. आणि कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्वांना राशन किट्स वाटप केलेले आहे. हा जे विवाह परिषदेचे प्रश्न आलेला आहे किती लोकांचे रजिस्टर झालेलं आहे किती लोकांचे समोर रजिस्टर होणार आहे. याच्यामध्ये आम्ही गेल्या 3 महिन्यापासून आम्ही या प्रोग्रामसाठी प्रयत्न केले आणि कालपर्यंत आमच्याकडे 101 कॅन्डिडेट रजिस्टर झाले होते आणि आज वेळेवर पुन्हा 50 लोक रजिस्टर झाले. म्हणजे 150च्या वर कॅन्डिडेट तिथे रजिस्टर झालेले आहेत आणि समोर आता त्यांच्यामध्ये विवाह जुळवणी होईल आणि पुढे लग्न होईल. आपलं परिचय. मी संस्थेचा अध्यक्ष आहे नरेंद्र सनके. मी 2005 पासून संस्थेसाठी काम करतो. थँक्यू.